1 महिना झाला राजनंदिनीला हे गिफ्ट मिळालं होतं, पण तिला मी ओपन करून दिलंच नव्हतं. कारण बाकीची खेळणी बरीचशी होती, तर म्हटलं थोडा वेळ ती खेळू देत त्यांच्यासोबत आणि हे नंतर काढूयात आपण. मग आता ती थोडी वैतागलेली सगळ्या खेळण्यांना, ती घेतच नव्हती हातात. म्हणून मग मी हे तिला नवीन काढून दिलं की थोडं तिचा यामध्ये टाईमपास होईल. आणि तिला हे जाम आवडलं आणि मलाही आवडलं. तर आपले एक सबस्क्रायबर आहेत, तर त्यांनी आम्हाला घरी बोलवलं होतं काही दिवसांपूर्वी. तर आता एक चांगले फॅमिली मेंबरसारखेच आहेत ते आमच्या. तर त्यांनीच तिला हे गिफ्ट दिलं होतं आणि तिला खूप आवडलं. तर ती आत्तासुद्धा खूप छान खेळते या सगळ्यांसोबत आणि तिचा टाईम खूप जातो याच्यामध्ये. आणि भरपूर सरासा पसारा करून ठेवली होती तिने घरी. त्यानंतर दिवसभराचं रुटीन सगळं झाल्यानंतर इव्हनिंगला राजनंदिनीला फ्रेश केलं, ड्रेस वगैरे चेंज केला आणि बाहेर घेऊन जायचं होतं तिला खेळायला. मग म्हटलं तिचे केस विंचरून छान पोनी बांधाव्यात. तर तिचे केस कर्ली भरपूर आहेत, सो जर ते तसंच सोडले ना तर ते कधीच असे व्यवस्थित विंचरल्यावरती राहत नाहीत, असे विस्कटलेलेच दिसतात. म्हणून मी अलीकडे पोनी बांधायला ट्राय करते. बऱ्याचदा ठेवते ती, आता तिला सवय झाली आहे. पण कधी कधी मग ती काढून टाकते. पण तिला छान दिसतात असे 2 पोनी. आणि म्हणून मी अलीकडे केस कट करायचं थोडंसं मनावर घेतलेलं नाही आहे तिचे. थोडेसे अजून दिवस गेले, पावसाळा वगैरे सरला की मग एकदा तिचे हेअर कट करायचा विचार आहे. पण बघू, अजून असं फिक्स नाही, पण मनात असं ठरवलं की करूयात. पुढचं पुढे देव जाणे काय वाटेल मनाला ते. तिच्या नकळत कधी कधी मला ती जास्त पोनी किंवा क्लिप्स वगैरे लावायला लागतात, नाही तर कधी कधी ती काढून फेकते. क्यूट दिसते ना. थोड्या वेळ बाहेर खेळलो आणि मग घरी येऊन फ्रूट खायला घेतलं. पेरू होता आमच्याकडे, सो तोच कट केला. आणि राजनंदिनीला सुद्धा खूप आवडतो. त्यानंतर दिवाबत्ती करायला घेतली. इथे मी धूप शोधत होते. ॲक्च्युली संपलाच होता, पण मला वाटलं कदाचित एखाद दुसरं शिल्लक असेल. धूप लावल्यानंतर खूप मन प्रसन्न होतं घरामध्ये. तर राजनंदिनीसुद्धा आली. मग तिलासुद्धा थोडंसं नमस्कार, म्हणजे ती नमस्ते करते देवाला, पण शिकवत होत्या पुढच्या काही थोड्याशा गोष्टी. स्वयंपाकाला सुरुवात करायची होती म्हणून तिला बाहेर मी बसवायला आले. मग तिचं आपलं मोबाईलला टच करायचं चालूच होतं. आता मी शिरा बनवते राजनंदिनीसाठी. संध्याकाळची वेळ आहे आणि जेवण बरंचसं बनवायला उशीर होणार आहे, त्यामुळे म्हणजे तिच्यासाठी शिरा बनवावा. राजनंदिनी इथे आली आहे आणि मला भांड्याकडे हात करून दाखवते. खायला दे. देऊया थांब. मला शिरा खायला दिला आणि ते बेसनचं पीठ घेतलं एका भांड्यामध्ये. त्यामध्ये थोडासा ओवा, त्यानंतर हळद, मीठ आणि जिरा पावडर टाकून दिली आणि ते मस्त मिश्रण करून घेतलं. त्याचं पाणी थोडंसं ॲड करत जायचं, एक थिक कन्सिस्टन्सी येईल तोपर्यंत. आणि त्यानंतर मी इथे माझं जे अगरच एग बॉयलर आहे, तर त्याचा जो हा पोच ट्रे आहे त्यामध्ये मी हे मिश्रण ओतून दिलं. आता आम्हा तिघांसाठीच फक्त हवं होतं, सो मी 2च याच्यामध्ये पार्टमध्ये ते मिश्रण ओतलेलं आहे. त्यानंतर अगरोच्या ह्या एग बॉयलरमध्ये रिक्वायर्ड जेवढं पाणी आहे तेवढं ओतून दिलं आणि त्यानंतर तो ट्रे त्यामध्ये ठेवून स्टीमिंगला स्टार्ट केलं. जेव्हा काही स्टीमिंग करायचं असेल ना, तेव्हा हे अगरचं एग बॉयलर्स मी वापरते, कारण मला जास्त काही भांड्यांचा पसारा करावा लागत नाही आणि फक्त एका बटनवरती क्लिक करायचं आणि येस, आपलं काम कंप्लीट होऊन जातं. तुम्हाला याच्याकडे लक्ष द्यायला लागत नाही, आपोआप ते बंद होऊन जातं. तर इथे बघा किती छान पद्धतीने हे निघाले, अजिबात खाली चिकटतसुद्धा नाही आणि अगदी व्यवस्थित स्टीमसुद्धा झालेलं आहे. त्यानंतर हे मी कट करून घेतलं, कारण हे मला आता फोडणी घालायचं होतं, त्यामुळे कट केलं आणि त्यानंतर असे छोटे छोटे त्याचे पीसेस करून घेतले. इथे मी थोडंसं तूप घेतलं आहे भांड्यामध्ये, त्यामध्येच इथे जिरा मोहरीची फोडणी घातली, थोडासा कढीपत्ता टाकला आणि मग ते जे मी कट केलेले पीसेस आहेत तर ते सुद्धा टाकून दिले. थोडेसे म्हणजे क्रिस्पी ऑब्व्हियसली जास्त नव्हते करायचे, थोडंसं तांबूस रंगावरती त्याला मला परतवून घ्यायचं होतं. त्यावर थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं असं तिखट टाकून दिलं, जेणेकरून थोडीशी टेस्ट येईल. मी ॲक्च्युली आज वरण भातच बनवत होते, त्यामुळे तोंडी लावण्यासाठी म्हणून मी ते बनवलं होतं. इथे वरण बनवून घेतलं आणि त्यानंतर राईस बनवायला घेतला. म्हणजे आमच्याकडे ना असं भात आमटी चपाती भाजी असं सगळं जेवण मोस्टली नसतं, क्वचितच सुट्टीच्या दिवशी असतं. बाकीच्या वेळेस मग आम्ही एकतर चपाती भाजी किंवा मग भात आमटी वरण भात असंच करतो. त्यानंतर जेवण केलं आणि आता तुम्ही पाहताय तो नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे. रात्री मी शेंगदाण्याच्या पोळ्या बनवणार होते, पण अर्जंटली काम आलं, मला स्क्रिप्ट एक राहायची होती आणि ती लिहत खूप उशीर झाला मला आणि त्याच्यामुळे मग ते राहिलं. त्यानंतर राजनंदिनीला झोपवणं या सगळ्यात उशीर झाला आणि मग मी पण म्हटलं की राहू दे, झोपून टाकूयात. आता राजनंदिनी झोपली आहे तर मी पटकन ते शेंगदाण्याच्या पोळ्या बनवून घेते. तर इथे काल रात्रीच मी कोट करून ठेवला होता. बरं झालं आता ती झोपली आहे, तर मला मिक्सर लावायला खूप प्रॉब्लेम आला असता. गूळ आहे तर गूळ पावडरच मी याच्यामध्ये टाकते.
नेमकं काय प्रॉब्लेम होतोय काय माहीत नाही, पण माझ्या हातून सारखं सकाळपासून काही ना काही पडते. मी सकाळी उपीट बनवलं, त्यावेळेस रवा माझ्याकडून सांडला आणि आता मी हे बनवत होते तर गूळ सांडला. तर इथे जेवढी वाटी हे आहे तेवढीच वाटी मी गूळ घेतला आहे. तर माझ्याकडे याच्यामध्ये घालण्यासाठी काय म्हणतात त्याला, तर वेलची टाकते, पण काय बोलतात त्याला यार, जे आपण पुरणपोळीमध्ये वगैरे घालतो किंवा त्याने झोप येते, जायफळ. मला आठवत नव्हतं, जायफळ नाही आहे माझ्याकडे आता, त्यामुळे मी फक्त याचं पावडर करून टाकते. मला अचानक नाव आठवत नाही आहेत. नरेंद्रने आता जिम वगैरे स्टार्ट केली आहे पुन्हा त्यांची. आता मध्ये खूप खंड पडला होता या ह्याच्यामुळे, म्हणजे घराच्या सगळ्या कामामध्ये, तर त्यांनी पुन्हा सुरू केलं आहे. झाले 3-4 दिवस आणि मी आता घरच्या घरीच थोडं म्हणजे उठायची सवयच नाही आहे अजिबात. आता झालं असं की गेले कित्येक दिवस असं निवांत उठणं चाललं आहे, पण आता मुद्दामून सवय लावून घ्यायला लागली लवकर उठायची, सकाळी लवकर कामं संपवायची, म्हणजे दिवसभर फ्री राहू आणि राशनदिनीला वेळ वगैरे देता येईल. म्हणून आता आज तर मी 6ला उठले होते. आता हळूहळू ते टाईम कमी करायचं आहे, कमी म्हणजे 5कडे 4कडे असं न्यायचं आहे. 4:30-5ला उठून कामं सगळी आवरायची आणि मग दिवसभर निवांत राहायचं, असं माझं प्लॅन आहे. तर बघू काय काय होतं. तर रेसिपी तुम्हाला माहीत असेलच याची मोस्टली, पण एक स्टोरी आहे ती सांगते. तर मी जेव्हा कॉलेजला होते, नरेंद्रची आणि माझी ओळख होती, तर त्यावेळेस एकदा ते मला म्हणाले होते की त्यांना शेंगदाण्याची पोळी आवडते आणि खूपच आधी त्यांच्या म्हणजे कुणाकडे ते त्यांनी खाल्ली होती. ऑब्व्हियसली मम्मी नव्हती, सो असंच कोणीतरी वगैरे दिलेली त्यांनी खाल्ली होती. मग मी विचार केला की आपण बनवूयात, आणि मी सुट्टीला गावी आले होते एकदा आणि मम्मीला म्हटलं की आपण, मम्मीला तेव्हा काय आमच्याबद्दल काही माहीत नव्हते, पण मम्मीला म्हणते की असं मी एक ठिकाणी मैत्रिणीकडे खाल्ली आहे आणि आपण बनवूयात शेंगदाण्याच्या पोळ्या. तर ती पण म्हणाली की ठीक आहे चालेल, करूयात. आणि आमच्या घरी ना कधीच शेंगदाण्याची पोळी केलेली नव्हती आणि आयडियाही नव्हती की कशी बनवायची. आता याचं कारण असं की तेव्हा यूट्यूब किंवा हे जास्त नव्हतं, हे 2012-11ची गोष्ट आहे, त्यामुळे एवढं आयडियाच नव्हती. शेंगदाण्याची पोळी खरंच आम्ही घरी कधी बनवली नव्हती. आणि त्यावेळेस असं झालं की आम्ही गुळाचा पाक केला त्याच्यामध्ये, म्हणजे जसं आपण पुरणपोळी करतो ना, तर त्या टाईपमध्ये आम्ही करायला गेलो आणि ते खूपच चिकट झालं होतं. तरीसुद्धा म्हणजे मम्मीने मला हेल्प केली. आत्ता जेव्हा मी मम्मीला सांगितलं ना, तेव्हा मम्मी खूप हसत होती ॲक्च्युली. आणि ते कसं बसं आम्ही त्या केल्या होत्या. तर तुम्ही विचार करा, शेंगदाण्याचं कुटाचं जर असं आपण पुरणपोळी टाईप केलं तर ते कसं होऊ शकतं. तर ते खूपच चिकट होत होतं आणि तशातच जसं जमेल तसं आम्ही बनवलेलं थोडंसं आणि बाकी नंतर फेकूनच दिलं. ऑब्व्हियसली काहीतरी एक 7-8च बनल्या असतील, बाकीच्या नंतर ते काही झाल्याच नाहीत. आणि मग नंतर ते आम्ही घेऊन गेले होते कॉलेजला जाताना आणि कोल्हापूरमध्ये नरेंद्रला दिल्या होत्या. ते खूप खुश झाले होते. आणि जेव्हा आमच्या घरात कळलं सगळं हे झालं, त्यानंतर एक दिवस असंच बोलता माझ्या तोंडातून बाहेर आलं होतं की नरेंद्रला शेंगदाण्याच्या पोळ्या आवडतात. तेव्हा मला मम्मी म्हणली होती, हां म्हणजे त्यावेळेस तू त्यांच्यासाठी बनवून घेऊन गेले होतेस. तशा खूप काही छान गोष्टी म्हणजे आहेत, मेमरीज घडलेल्या आयुष्यामध्ये. इथे सारण मी बऱ्यापैकी बनवून ठेवलं आहे, बट मी 1-2 दिवसापुरतंच असं बनवून ठेवत होते, कारण जेव्हा त्या अशा ताज्या असतील ना तेव्हाच खायला छान वाटतात. आपण जेव्हा कधी चपातीचं पीठ मळू तर चपाती करण्यासाठी, तर तेव्हा मी करू शकते. सो मी यातलं सारण थोडंसं साईडला ठेवणार होते, म्हणजे ताजं मी बनवेल आणि मग दिवसभरात कधीही राशनदिनीला खायला देऊ शकते मी. आता देताना मी याच्यावरती छान तूप वगैरे टाकून गरम करून तिला खायला देणार, म्हणजे ती मऊ होते आणि तिला खायलासुद्धा, म्हणजे तूप असेल ना तर राशनदिनी काहीही खाते आवडीने. नंतर बाकीच्या सुद्धा शेंगदाण्याच्या पोळ्या बनवून घेतल्या. तुमच्याकडे सुद्धा काही रेसिपीज असतील किंवा मुलांचं वजन वाढवण्यासाठी किंवा त्यांच्या तब्येतीसाठी चांगले असे पदार्थ असतील किंवा द्यावेत असं तुम्हाला वाटतं किंवा तुमचा एक्सपिरियन्स असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, म्हणजे बाकीच्यांनासुद्धा हेल्प होते या गोष्टीची. मला तर होईलच पण बाकीच्यांनासुद्धा होईल. तर जस्ट राजनंदिनीला झोपवलं आणि व्हिडिओचा शेवट करायचा होता. म्हटलं तुम्हाला काही ड्रेसेस मी मिशोवरून मागवले तर ते दाखवते. पहिले तर हा वाला आहे,
ऑलरेडी मी एक याची स्टोरी पोस्ट केली होती इंस्टावरती. मला खूप जणींनी याची लिंक मागितली आहे, पण म्हणलं एकदमच सगळ्यांना देऊन टाकावी. नेक्स्ट 1-2 व्हिडिओजमध्ये इंस्टावरती पण लिंक भेटेल, पण हा तुम्हाला यूट्यूबवरती देते मी. तर हा ड्रेस आहे मिशोवरती मी घेतलेला आणि इथे इलॅस्टिक आहे. कमरेच्या इथे असा हा बेल्ट आहे जो तुम्ही टाय करू शकता तुमच्या कमरेच्या साईजनुसार. आणि हा असं इतका मोठा आहे. इथे छोटंसं असं डिटेलिंग छान केलेलं आहे आणि पिंक कलरमध्ये आहे. कॉलर आहे तिथे. इथे एकच बटन आहे जे ओपन होतं, बाकी हे सगळे फिक्स बटन्स आहेत. म्हणजे घालण्यासाठी म्हणून हा एकच बटन आहे. फुल इथे बघा, म्हणजे पूर्णच मॅक्सी ड्रेस काइंड ऑफ असं पूर्ण आहे तो. आणि क्वालिटी कॉटन आहे, खूप छान आहे. मला तर जाम आवडला. तुम्हाला सुद्धा हवा असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, चेक करा. ओके, तर यानंतर ही एक फ्लेअर्ड अशी पॅन्ट आहे. इथे इलॅस्टिक आहे. त्यानंतर इथे जवळजवळ इतकी मोठं फ्लेअर दिलेलं आहे त्याला. हा एक साईड दाखवते मी तुम्हाला. ही दुसरी साईड आहे. कुठे गेलं ही दुसरी साईड आहे. जेव्हा कधी घालेन तेव्हा तुम्हाला दाखवेनच मी. पॉकेटसुद्धा आहे. आणि हे पहा, याचं कापड असं आहे. सो कधी आता मी घालेन तेव्हा तुम्हाला दिसेलच. पण याची क्वालिटी नाही सॉरी, पण हे मला खूप आवडलं आहे आणि मी ठेवून घेते माझ्यासाठी. जर तुम्ही न्यू मॉम असाल ना तर हे एक बेस्ट असा ड्रेस आहे. इथे चेन दिलेली आहे आणि त्यानंतर हे स्लीव्ज असे आहेत. आणि हा बघा ड्रेस, कलर छान आहे एकदम. आणि अगदी न्यू मॉमनेच घेतला पाहिजे असं काही नाही, आपण पण घेऊ शकतोय. आता मी न्यू मॉम राहिलेली नाही आहे, घरी घालण्यासाठी म्हणून घेऊ शकता. इथे हे बघा मटेरियल याचं, म्हणजे मला वाटतं फार किंमत नसेल याची. मला आता ते ॲक्च्युली सगळे भरपूर सारे मागवल्यामुळे किंमत मला थोडीशी कन्फ्यूज होते. पण 300, 350 किंवा 250 असं काहीतरी किंमत आहे याची. मग हे असं घरी घालायला बरं पडतं ना, म्हणून मग तेवढ्यासाठी मी मागवलं आहे. आता हा थोडासा मला साईजमध्ये मोठा वाटतोय, ठेवीन की नाही माहीत नाही मला, बघू. पण तुम्हाला जर 2-3 महिन्यांसाठी वगैरे वापरायचं असेल ना तर तुम्ही घ्या बिंदास्त. हा पण छान आहे. आणि हा एक घेतलेला आहे. हा असा आहे. इथे बटन्स आहेत समोर याला. त्यानंतर स्लीव्ज असे आहेत. आणि हा पण म्हणजे ड्रेस काइंड ऑफच असा आहे ड्रेस. हा असा आहे. तर बघू, हा ठेवेन की नाही माहीत नाही मला, कारण ते कलर ऑलमोस्ट जरा सेमच वाटतात. पण हे मी असेच घरी वापरण्यासाठी म्हणून घेतलेलं आहे. लिंक्स सगळ्या याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्हाला हवा असेल तर ऑर्डर करा. म्हणजे असं नॉर्मल घरी वापरण्यासाठी तर बेस्ट आहेत. आणि जरी नाही आवडलं मटेरियल कुणाला तर रिटर्नसुद्धा करू शकताय. काय मिशोवरती आपण करू शकतो. आता यातला एखादा मला वाटतं मी बहुतेक हा रिटर्न करायचं म्हणते. म्हणजे असं काय नाही खराब आहे वगैरे म्हणून, पण दोन्ही कलर सेम वाटायला लागलेत मला आता जरा असं म्हणून. तर येस, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. आणि आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा.